अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन भाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामन भाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे, मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामन भाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे। सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या गावात होत असतो आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो। आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती। आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा, आता पुढचा म्हसोबाच्या वाडीला त्याचा पुढचा कुठे आहे त्याचे लोकांनी नंबर लावून ठेवलेला आहे। ही जी किमया आहे ही संत वामन भाऊ महाराजांची किमया आहे। आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गहिनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती। हळूहळू त्याचं काम होत आहे। हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला, अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे। फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली, मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत, त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात, त्यामुळे ते लहान करून टाका अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय। अजून खूप काम करायचं आहे। आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे, त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे। आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे। विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे, तो मार्ग देखील आपण करू। आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे। मी असेल, आमच्या पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, सगळे आमदार असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू। आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत वामन भाऊ महाराजांचा आशीर्वाद घेतच राहील हा विश्वास देतो। पुन्हा एकदा संत वामन भाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो, त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं बळ हे आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। विठ्ठल महाराजांचे देखील या ठिकाणी त्यांनाही मी प्रणाम करतो, आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। आपण सर्व समाजाला पालखी रस्ता, गड, समाज, वारकरी संप्रदाय, भोजन, साहेबांनी आता भोजनाचा प्रसादाचा विषय सांगितला। दक्षिण उत्तर पंक्ती प्रसाद